नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा छोट्या आकाराचे नवीन बटाटे बघा हे 3 घेतलेले आहेत। 1 वाटी बघा हे फ्रेश मका घेतलेला आहे आणि 1 वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण वाटाणे टाकून घेऊया। वाटाणे आणि मका टाकायचे आणि ह्याला काय करायचे माहिती आहे का, आबडधोबड करून घ्यायचे, जास्त बारीक नाही करायचे। जर तुम्हाला मिक्सरला करायचं असेल का नाही तर बंचालो करून करायचं। आता ह्या बटाट्यांचे काय करायचे, साल काढायचे। ते नवीन बटाट्याचं कसं असतं, एकदम नाजूक असे पातळ साल असते, काढली तरी चालेल आणि नाही जरी काढली तरी चालेल। आणि ह्याचे काय करायचे, साल काढल्यानंतर धुवून बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। एकदम चॉपरला बघा बारीक करून घेतलेलं आहे, जास्त बारीक पण नाही, अशा पद्धतीनं। आणि जे बटाट्यांचे आपण साल काढले होते ना त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ते वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊया। जर बारीक नसले ना, मोठा असला तर एक मोठ्या आकाराचा घ्यायचा एक मग, आणि हे पण सगळं चॉपर बंद काढून घेऊया। तर चॉपर नसेल तर तुम्हाला सांगितले मिक्सरला फिरवायचं बंद चालू करून, पण जास्त असं करू नका बघा, अशा दरदरीतच पाहिजे आपल्याला। त्यात आपण साहित्य टाकूया। तर हे बघा कढीपत्ता घेतलेला आहे, 6 ते 7 पानं तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे थोडासा ओवा, तो पण असा हातावर चोळून टाकायचा। 1 चमचा जिरे आणि धने बघा असे दरदरे मी करून घेतलेले आहेत। थोडीशी टाकायची हिंग पावडर, हळद टाकायची थोडीशी, मिरची पावडर टाकलेली आहे, थोडी कलरवाली पण आहे आणि तिखटवाली छोटा अर्धा चमचा टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये बघा 3 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत, त्या अर्धा इंच आलं आणि 2 पाकळ्या लसणाच्या फक्त अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। ते पेस्ट जर असेल पेस्ट टाकली तर चालेल। चमच्याच्या मापाने 1 चमचा आहे। त्यात टाकणारे कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आणि देठा सकट घेतलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचे बेसनपीठ। बेसनपीठ घेतलेलं आहे, तर तुम्हाला अर्धा बेसनपीठ अर्धा मैदा घेतला तरी चालू शकतो। जेवढं लागेल तेवढंच आपल्याला ह्याच्यात टाकायचे। आणि आता पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त असं हाताने दाबून पहिले मिक्स करून घ्यायचे। पाण्याचा वापर बघा मी थोडा सुद्धा केलेला नाही, असं हाताने दाबून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं मिक्स होतं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना 2 चमचे रवा पण टाकू शकता, बारीक नसलं तर मिक्सरला बारीक केला तरी पण चालू शकते। 2 चमचे गव्हाचं पीठ पण टाकू शकता, जसं अर्धं जर तुम्हाला जर बेसन पीठ टाकायचं नसेल तर मिक्स करून टाकायचं। ह्यात थोडं सुद्धा पाणी लागत नाही, कारण की कोथिंबीर आपली ओली होती। बाकीचं साहित्य सुद्धा आपण चॉपरला असं बारीक केलेलं होतं। तर अशा पद्धतीत बघा झालेलं आहे मस्त असं। आता आपण बनवायला घेऊया। तर अशा पद्धतीत पकडायचं बघा असं। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भज्यासारखं सुद्धा बनवू शकता, नाही तर असं चपटं छोटं सुद्धा असं सुद्धा पद्धतीनं बनवू शकता। तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा, अशा पद्धतीत पकडून घ्यायचं। गॅस आहे फास्ट आणि पटापट असं टाकून घ्यायचे। धरताना थोडंसं कसं येत माहिती आहे का, बटाटे थोडेसे छोटे मोठे जर झाले ना तर थोडंसं असं धरताना आपल्याला हाताला जर असं अवघड वाटतं, तर असं फिरवून एकदा दाबून असं जर पकडलं की नाही तर मस्त असे होतात बघा। आता मी सगळे सोडून घेते। सोडून घेतल्यात बघा, जेवढी तव्यात बसतील तेवढीच मी सोडलेली आहेत। आता गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायच्यात। मस्त असे गोल्डन कलरवर करायचे बघा, छान लागतात। मस्त असा बघा गोल्डन कलर आलेला आहे आणि मीडियम गॅसवर केलं होतं। हा मोठा बर्नेलचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगते मीडियम गॅस, बारीक गॅस तर। आणि असा चांगला कलर आला पाहिजे बघा, असा गोल्डन कलर आला पाहिजे। आता आपण ह्याला काढून घेऊया। तुम्ही विचाराल की हे तेलकट होतात का, तर बिलकुल तेलकट होत नाही, छान लागतात एकदम। करून बघा, मस्त लागतात। आणि मी आता हे गोल केलेले आहेत, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही चपटेसुद्धा थोडेसे मोठे असे करू शकता, मस्त असे लागतील। आणि 1 नंबर चवीला। तुम्ही हे ब्रेडमध्ये टाकून खाऊ शकता, पावामध्ये टाकून खाऊ शकता, तुम्ही असं सुद्धा जेवताना किंवा नाश्त्याला वेगळी असं तुम्ही खाऊ शकता। चटण्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, अशा पद्धतीनं करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।